कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमधील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचे पडसाद लातूरच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उमटले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान लातूरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पत्ते फेकून निषेध नोंदवला आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटके यांना त्यानंतर मारहाण केली। अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली। पण आता या झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे। पण हे प्रकरण इथेच थांबलं नाहीये, तर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर पाहायला मिळतात। छावा संघटनेचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले असून त्यांनी अनेक ठिकाणी लातूरमध्ये लागलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बॅनर सुद्धा फाडलेत। सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करताना नेमकं काय म्हटलंय, सध्या लातूरमध्ये काय परिस्थिती आहे, राज्यभर या प्रकरणाचे काय पडसाद उमटले आहेत, या सगळ्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर वातावरण चांगलंच तापलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमधला रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जोरदार आंदोलन छेडलं। छावा कार्यकर्ते थेट पत्रकार परिषदेत घुसले आणि राजीनामा द्या अशा घोषणा देत पत्ते उधळून निषेध त्यांनी नोंदवलाय। या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला। या संतप्त वातावरणात दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आता या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रिया सुद्धा सूरज चव्हाण यांनी दिली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी काल घडलेल्या मारहाणीवरून माफी मागितली आहे आणि लातूरमधील गोंधळानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आज सकाळी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे आणि झालेल्या प्रकरणाबद्दल माफी मागत ते बरंच काही म्हणालेत। ते नेमकं काय म्हणालेत ते एकदा पाहूया। प्रसार माध्यमांमध्ये अशा बातम्या सुरू आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे आम्ही विजय घाटगे पाटलांना मारहाण केली, पण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कोणी शेतकऱ्यांसाठी बोलत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे। मात्र आमच्या नेतृत्वाविषयी असंवैधानिक शब्द वापरण्यात आले, त्यामुळे आमच्याकडून ही प्रतिक्रिया आली। मी त्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। लवकरच मी विजय घाटगे पाटलांची भेट घेईल आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करीन। सूरज चव्हाण यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामधून राजकीय वातावरण अधिक संवेदनशील बनलंय। दुसरीकडे मारहाण केल्यानंतर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेत। ज्या अपोलो हॉस्पिटलमध्ये घाटगे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने छावाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह अनेक पक्षातील आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। या कार्यकर्त्यांनी लातूर बंदची हाक सुद्धा पुकारली आहे, ज्यामुळे आज दिवसभर लातूर शहर पूर्णतः बंद असणार आहे। सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केली आहे। आज छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अनेक ठिकाणी लातूरमध्ये लागलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बॅनर सुद्धा फाडलेत। मारहाणीच्या घटनेचे पडसाद नांदेडमध्ये सुद्धा उमटलेत। नांदेडमध्ये रात्री छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केलं। लातूर घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये छावा संघटनेकडून टायर जाळून आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलंय। हे प्रकरण आता खूप तापताना दिसून येते आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना वगळण्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। कालच्या घटनेनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते खूप आक्रमक झालेत आणि लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचे धाराशिवमध्ये सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सूरज चव्हाण यांना तटकरेंच्या पुढील दौऱ्यातून वगळण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर येते आणि तटकरे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे। ते काय म्हणालेत ते एकदा पाहूया।
मी चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही, नेमकं काय झालं याची माहिती घेणार आहे, पण अशा प्रकारच्या घटना निश्चितच समर्थनीय नाहीयेत. मी वर मीटिंगमध्ये होतो, खाली काय झालं हे मला माहित नाही, पण असं होणं योग्य नाही, असं सुनील तटकरे म्हणाले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तातडीनं भेटायला बोलवलं होतं, पण आता सूरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक असे 2 पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना सुद्धा झालेत. जोपर्यंत सूरज चव्हाणांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेता येणार नाही, अशी भूमिका आता छावा संघटनेने घेतली आहे. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली असेल. पण या सगळ्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर आता पाहायला मिळतात. आता यावर नेमकी काय ऍक्शन घेतली जाते, अजित पवार सूरज चव्हाण यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.